घडू नये त्याची खबरदारी म्हणून या ठिकाणी हा सगळा जो मोर्चा आहे तो मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला होता। त्या मोर्चाला अत्यंत मोठा प्रतिसाद मिळालेला आहे। काही वेळानंतर या ठिकाणी सभेला सुरुवात होणार आहे आणि ही सभा सुरू झाल्यानंतर या सभेमध्ये जे नेते मंडळी भाषणे करणार आहेत त्यांचा संताप सुद्धा आज ऐकण्यासारखा असणार आहे। हा संताप सातत्याने हे नेते मंडळी व्यक्त करतायत। या नेते मंडळींनी सभागृहामध्ये सुद्धा आपला संताप व्यक्त केलेला आहे आणि आज बीडच्या रस्त्यावरती सुद्धा हा संताप व्यक्त केला जाणार आहे आणि त्याचबरोबर हे सगळे मोर्चाला जमलेले लोक आक्रोश करत असताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण जर पाठीमागे बघितलं तर अग्निशमन दलाची गाडी सध्या या मोर्चाच्या पाठीमागून दाखल होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अग्निशमन दलाची गाडी येते, अर्थात त्या ठिकाणी मोर्चाचा शेवटचं टोक होता असं म्हणावं लागेल आणि मोर्चेकरी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकामध्ये सध्या पूर्णपणे पोहोचले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि हे सगळे मोर्चातले जे नागरिक आहेत, जे सगळे नागरिक सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने जात आहेत। आपण इथं समोरच्या बाजूला जर बघितलं तर इथे बजरंग सोनवणे आपल्याला दिसत आहेत आणि बजरंग सोनवणे यांच्या सोबतीनं संतोष देशमुख यांचे कुटुंबीय असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या ठिकाणी संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख आणि संतोष देशमुख यांचा मुलगा सुद्धा तिथे आहे, त्याचबरोबर संतोष देशमुख यांचे बंधू सुद्धा त्या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। संतोष देशमुख यांच्या भगिनी असतील किंवा कुटुंबातल्या महिला असतील त्या सुद्धा या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतात आणि याच कुटुंबातल्या नागरिकांना घेऊन बीडचे खासदार बजरंग सोनवणे जे आहे ते या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने जात असल्याचं आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। मोठी गर्दी सुद्धा या कुटुंबियांच्या भोवती नागरिकांची झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हे सगळं कुटुंबीय जे आहे ते आता जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे। कुटुंबातल्या व्यक्तींना सुद्धा त्या ठिकाणी जनतेला संबोधित करण्यासाठी सांगितलं जाणार आहे। संतोष देशमुख यांची मुलगी संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून आपल्या वडिलांसाठी न्याय मागत आलेली आहे। त्या आसुसलेल्या नजरेनं आपल्या वडिलांना कधी न्याय मिळेल या नजरेनं ती सातत्याने आपला न्याय मागते आहे। खरं तर आपण जर बघितलं समोर तर त्या ठिकाणी मनोज जरंगे सुद्धा आहेत, संतोष देशमुख यांचं कुटुंबीय आणि त्यांच्या बरोबरीनं तिथं सोबतीला मनोज जरंगे सुद्धा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। ते सुद्धा या कुटुंबाला घेऊन स्टेजवरती येणार आहेत आणि त्याच ठिकाणी संतोष देशमुख यांची मुलगी आज आर्त काळजातून समाजाला आणि प्रशासनाला आपली साथ घालणार आहे की माझ्या वडिलांना न्याय द्या, माझ्या वडिलांची निर्गुण हत्या झालेली आहे त्यामुळे मला न्याय हवा आहे, अशा स्वरूपाची भूमिका या मुलीने सातत्याने व्यक्त केलेली आहे। त्यामुळे त्या मुलीचं सुद्धा या ठिकाणी आजचं आर्त भाषेतलं जे मागणी आहे, जे सरकारला साथ घालणं आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपण बघू शकताय की सध्या मोर्चा जो आहे तो या ठिकाणी मोर्चाचं शेवटचं टोक जे आहे ते आलेलं आहे। त्यामुळे आपण बघू शकताय की हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने जात आहे। मोर्चा आपण या ठिकाणी पाहताय, प्रत्येकाच्या हातामध्ये फलक आहेत, हातामध्ये काळे झेंडे, काळ्या फिती बांधून मोर्चेकरी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। एकच मागणी आहे ती म्हणजे संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा। जे संतोष देशमुख यांच्यासोबत झालं ते सर्वसामान्य माणसासोबत सुद्धा घडू शकतं, त्याच्यामुळे बीडमध्ये सुरू असलेली ही गुंडागिरी याला कुठेतरी पूर्णविराम मिळाला पाहिजे अशीच मागणी करत स्थानिक जे आहेत ते संतप्त होत आपला आक्रोश जो आहे तो या मुकमोर्चाच्या माध्यमातून व्यक्त करतायत। या मुकमोर्चामध्ये संतोष देशमुख यांचे कुटुंबीय देखील सहभागी झालेले आहेत, तसंच छत्रपती संभाजीराजे आणि जरांगे सुद्धा या मोर्चामध्ये आहेत। जितेंद्र आव्हाड, बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर, सुरेश धस, प्रकाश सोळंके असे बीड जिल्ह्यामधले आमदार आणि खासदार देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेत आणि हा मोर्चा आता छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत आलेला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच त्या ठिकाणी एक स्टेज उभारण्यात आलेला आहे, तिथे नेते आपली मतं या ठिकाणी व्यक्त करणार आहेत। तर बीड जिल्ह्यामधल्या आमदार आणि खासदारांनी हा मुद्दा सभागृहांमध्ये सुद्धा लावून धरला आणि त्यानंतर संतोष देशमुख यांना न्याय द्या अशी मागणी त्यांनी केली। या प्रकरणाच्या निमित्तानं बीड जिल्ह्यामध्ये सुरू असलेली गुंडागर्दी जी आहे ती देखील महाराष्ट्राच्या समोर आलेली आहे। बीड जिल्हा की बिहार असा प्रश्न देखील त्यानंतर या नेत्यांनीच उपस्थित केलेला आहे। तर ही गुन्हेगारी संपवा अशी मागणी करत हे नागरिक रस्त्यावर उतरले आहेत। सर्वपक्षीय नेते जे आहेत त्या मुकमोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आता या व्यासपीठावर येत नेते मंडळी जे आहेत सर्वपक्षीय नेते आपला संताप व्यक्त करतील। भाषणामध्ये ते नेमकं काय बोलणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल आणि त्यासोबतच धनंजय देशमुख, संतोष देशमुख यांचे बंधू आणि संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुख हे दोघेही आणि या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। आपल्या वडिलांना न्याय मिळावा ही एकच मागणी वैभवी देशमुख हिच्याकडून सातत्याने केली जाते। धनंजय देशमुख हे सातत्याने म्हणतायत की लवकरात लवकर आरोपींना अटक करावी। 7 आरोपी, 4 आरोपींना अटक झालेली आहे, 3 आरोपी अजूनही फरार आहेत।
मात्र त्यांचा शोध केव्हा लागणार, त्यांना अटक केव्हा केली जाणार, त्यांना शिक्षा केव्हा होणार, असे संतप्त सवाल त्यांच्याकडून सातत्यानं उपस्थित केले जात आहेत. आणि आमचा सामान्यांचा आवाज हा प्रशासनापर्यंत, सरकारपर्यंत पोहोचावा यासाठीच या मूक मोर्चाचं आयोजन करत मागच्या असल्याचं तासाभरापासून मूक मोर्चा सुरू आहे. मूक मोर्चामधील मोर्चेकरी जे आहेत ते आता हळूहळू बीड जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच करतायत. आपण जर या दृश्यामध्ये बघितलं तर याच बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये अशी एक स्टेज उभारला आली आणि त्याच स्टेजच्या परिसरामध्ये मोठी गर्दी जमलेली आहे. गर्दीमध्ये जे मोर्चेकरी आलेले आहेत त्या मोर्चेकऱ्याच्या प्रत्येकाच्या हातामध्ये बॅनर्स आहेत आणि त्या बॅनर्समध्ये लिहिलेलं आहे की न्याय मिळाला पाहिजे, संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे. त्याबरोबर प्रत्येक मोर्चेकऱ्याच्या हातामध्ये काळे ध्वज देखील आहेत. आणि हा जर परिसर बघितला तर हा परिसर जो आहे तो या ठिकाणी तहसील आहे. तहसीलच्या बाजूला सामाजिक न्याय विभागात